सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला याला थोडासा वेळ झाला, काही चुकला असेल आमच्याकडनं तर मोठ्या मनाने सगळे माफ करा. नाही नाही, बर्थडे बम्स तुम्हाला नाही. आणि कसं आहे, आता तुम्ही जगताय तेवढाच तुमचा आहे. उद्याची वेळ कशी येणार आहे हे तुम्हालाही माहित नाही. उद्याची वेळ तुम्हाला लढवा येणार आहे का हसवा येणार आहे ही त्या वेळेलाही माहित नाही. त्यामुळे आता जो आयुष्यात क्षण आहे तो 100% जगून घ्या. नंतर काही जगता येईल का नाही माहित नाही. आपले चेहरे जर आरशात बघितले तर मी इकडं कार्यक्रमाला गेलो होतो प्रवीणकडं, शाकंभरी महोत्सवाला. शाकंभरी महोत्सवाला गेलो होतो प्रवीणकडे मी कार्यक्रमाला. मला प्रवीणाला एका प्रवीणचे वडील पप्पा सर आले हेच नक्की कळलं नाही कार्यक्रमाला बराच वेळ. म्हणजे सर अजून इतके फिट आहेत आणि प्रवीणकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला अकाली ग्रंथत्व आले. मित्रांनो, लक्षात घ्या, शरीरापेक्षा आयुष्यात कुठली मोठी संपत्ती नाही. ईश्वराच्या जन्माला जाताना कोट्यावधी रुपयांची इस्टेट घेऊन जन्माला पाठवलंय आपल्याला. ते जपा. पैसे थोडेसे कमी मिळवले तुम्ही तरी काही अडचण नाही, पण आपलं शरीर फार महत्वाचं आहे. जे आपल्या हातात आहे तेवढं जपण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो फक्त. एक मित्र होता, फेसबुकवर 5000 फॉलोअर्स होते, इंस्टावर 2000 फॉलोअर्स होते, फेसबुकला 5000 मित्र होते, 1000 वेटिंग मध्ये होते. व्हॉट्सअपचे 60 ग्रुप होते. तिथे व्हॉट्सअपचे प्रवीण 60 ग्रुप होते, गावातले भावकीचे पाहुण्याचे मित्रांचे सगळे मिळून 60 ग्रुप होते. वय होतं 43 ते 44. मागच्या वर्षी त्याला अटॅक आला. अटॅक आल्यानंतर त्यावेळी त्याला आयसीयूला ऍडमिट केलं ना, त्यावेळी आयसीयूच्या बाहेर त्या फेसबुक मधल्या 5000 मधला एकही नव्हता, व्हॉट्सअप मधला एकही नव्हता, इंस्टाचा एकही फॉलोअर नव्हता. त्याला दररोज भेटणारे 2च मित्र होते जे त्या डॉक्टरकडे देवाकडे म्हणत होते हा वाचला पाहिजे. लक्षात घ्या, मित्र कमी करा पण धरणी करा, कारण ते असतील ना तर आयुष्य आहे. कारण ते तुम्ही जर संकटात असाल तर देवाच्या अगोदर जर ज्याचं नाव तुमच्या तोंडावर येतं ना तोच खरा मित्र. उगाच गर्दी करून काही उपयोग नाही. मित्रांनो, खरं तर सत्यजित, राजू या सगळ्यांचं, रुपाली या सगळ्यांचं हे फार मोठं आहे. कल्याणी या सगळ्यांचं हे मोठं यश आहे की कमीत कमी 60 लोकांना तुम्ही एकत्र आणलं. मित्रांनो, मी म्हणत नाही 60 जण एकत्र राहतील का नाही, परंतु आज तुम्ही आम्हाला जो दिवस दाखवला आजचा की काही काळ का होईना गणेशनं सांगितलं तसं घरातल्यांचे काही चेहरे विसरून आम्ही आनंददायी चेहऱ्यावरचं म्हणजे घराची सकाळी वाजणारी भांडी विसरून कमीत कमी टाळ्या तरी आम्हाला आज मिळाल्या. नाही तर सकाळी घरात सुरुवात होतानाच भांड्यानं होते की त्यानं सांगितले भांडी वाजायला की काय अवस्था होते. तर आज कमीत कमी टाळे मिळाले आणि कमीत कमी ते आम्हाला बाउन्स बॅक मिळाला, आम्हाला ऊर्जा मिळाली. असं म्हटलं तरी सत्यजित वावगं ठरणार नाही. आणि तुम्ही दिलेली ऊर्जा जोपर्यंत पुढचा गेट टुगेदर होत नाही तोपर्यंत आम्हाला जगण्याचा आणि जिंकण्याचं बळ देत राहील. त्यामुळं आपण सगळ्यांनी कमीत कमी म्हणतोय बोलत राहा. मी गेले 2 तास झाला आलोय तर 3 तास झालोय. मी प्रवीणशी इतकं बोलतोय का नाही, त्याला राग आला असेल तर तुझे हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो मित्र. कारण तू जी एनर्जी दिली ना अख्ख्या महाराष्ट्रात मला फिरायला बळ मिळत जाईल. कारण तुझ्यामुळं ही ताकद मला मिळाली. एक लक्षात घ्या, प्रशांत बसलाय, प्रशांत, राजू, मी आम्ही एकत्रच राहण्याचं मोठं झालो. सोमा बालवाडीपासून एकत्र आहे, प्रशांत, कुलदीप. काल प्रशांतच्या एका सरांच्या ह्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मित्र कधी उपयोगाला येतो. प्रशांत सगळं सोडून त्यांना आयसीयूत बघायला होता. ज्यावेळी अडचणीत असाल ना का उभं राहावा. आनंदात एखाद्या वेळी उभे राहायला नाही तरी चालेल, पण मित्र उभं राहिल्यानंतर आनंदात उभं राहावा. आणि एक गोष्ट सांगतो, थांबतो, राजू राग म्हणू नकोस. मी धर्माधिकारी सरांना जाऊन नाशिकला भेटलो. ज्या धर्माधिकारी सरांच्यावर आपला सगळ्यात प्रचंड वाद झाला. लक्षात घ्या, मी त्या व्यक्तीला नाशिकला भेटायला गेलो. त्यांची दोन्ही मुलं फॉरेन मध्ये आहे. तो बिचारा एकटाच घरात राहतो, ना बायको आहे तिथं ना मुलं आहे, एकटाच तो समर्थ कार्य करत तिथं आहे. मित्रांनो, आपण त्यांना पैसे गोळा करून दिले कमीत कमी 500 किलोमीटरवर. आपण सगळ्यांनी हजारो रुपये प्रवीण, राजू आणि सगळ्यांच्या सांगण्यावर दिले. माझी एक विनंती आहे, त्याच धर्माधिकारी सरांनी काल त्यांच्या शाळेला 1 लाख रुपये दिले. मित्रांनो, विचार करा, आपण धर्माधिकारी सरांना दिलं. मित्रांनो, अशी कोणाची तरी हजारो किलोमीटरवर मदत करण्यापेक्षा आपला एखादा मित्र अडचणीत असेल ना, मी म्हणत नाही आर्थिक मदत करा, पण कमीत कमी त्याच्या वेळेला तरी जावं तिथपर्यंत.
आपण कोणतरी सांगितलं म्हणून आपण एखाद्याला मदत करण्याची अजिबात नादाला लागू नका. आपल्या जवळच्या मित्राला मदत करा, फक्त एवढंच सांगतो. कारण आपण सोमा एकायला काय झालं नाही मित्र लक्षात घ्या, जवळच्या मित्राला फक्त मदत करा वेळ मिळाली तर, एवढंच बोलतो. नाही आपण जवळचे मला काय सांगायचं आहे, धर्माधिकारी सर 400 किलोमीटरवर राहतात तिथून. ना आपल्या ओळखीचे, ना पाळखीचे, ना आपल्या पाहुण्यातले, ना गोत्यातले, ना नात्यातले, तरी पण आपण त्यांना मदत केली ना. परंतु आपला एखादा मित्र इथं अडचणीत आहे. सचिन गायकवाडला काय झालं होतं? सचिन गायकवाडला हा होतं, मला सांगा, त्याला ब्लडची गरज होती. आपण 100% एखाद्याने मदत करणं गरजेचं होतं. तू विट्यावर मी केला होता मेसेज, दिलं कुणी? विक्रमनं. एक जोरदार डोळ्या विक्रमसाठी उद्या. एक मित्र एका मित्राला पडला. धन्यवाद.